करताना खालचे चित्र का चाटाय लावते? उत्तर: हे प्रश्न भ्रमिक आणि दुहेरी अर्थाचे असतात, त्यामुळे थेट अर्थ घेऊ नये. यामागे साधारणपणे साधा किंवा वेगळा लॉजिक लपलेले असते, म्हणून अशा प्रश्नांकडे विचारपूर्वक आणि शांतपणे पाहणे गरजेचे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, किती वेळेपर्यंत सहवास केल्यास संतुष्ट प्राप्त होते? उत्तर: संतुष्ट ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असते. निश्चित वेळ ठरली नसते. शरीरापेक्षा मानसिक आणि भावनिक कनेक्शन अधिक महत्त्वाचे असते. पारंपरिक समजूत आणि आरामात नेतृत्व खरी दृष्टी मिळते. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या प्रकारे क्रमांक क्रीडा केल्यास लयन अधिक मजा येते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची आवड आणि अनुभव वेगळा असतो. एकच नियम लागू होत नाही. एकमेकाचा आदर, समज आणि संवाद हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आनंद हा पारंपरिक संमतीचा आणि आरामावर अवलंबून असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या स्त्रीच्या अंगावरील शेंडा काळा असतो? उत्तर: हा प्रश्न शब्दांमध्ये खेळांवर आधारित आहे. थेट अर्थ नसतो. काही वेळ त्याचे उत्तर साधारणतः वस्तू किंवा उदाहरणाशी संबंधित असते आणि शांतपणे विचार केल्यास ते योग्य उत्तर सापडते. नेक्स्ट प्रश्न आहे, बायकोला एका आठवड्यात किती वेळेस करणे आवश्यक आहे? डोकं लावून याचं उत्तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर: यासाठी कोणतेही ठराविक संख्या किंवा नियम नसतो. प्रत्येक नात्यात गरजे आणि समज वेगळी असते. पारंपरिक समती आणि आनंद हा सर्वात महत्त्वाचा असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, पूर्ण उत्सर्जित होण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर: हे व्यक्तीनुसार बदलते. कोणतेही ठराविक वेळ नसतो. मनाची स्थिती, वातावरण आणि भावना यावरचा प्रभाव पडतो आणि आराम आणि नैसर्गिक प्रक्रिया योग्य प्रतिसाद मिळतो. प्रश्न, बाहेरच्या सोबत ती कधी करून घेते? उत्तर: हा प्रश्न दिशाभूल करणारा आहे. वेगळा अर्थ सुचवते. प्रत्येक यांचा सामान्यतः परिस्थिती किंवा सवयीशी जोडलेला असतो. विचार करणे पहिल्यांदा योग्यच मार्ग अर्थ समजतो. प्रश्न, डिप्सवर तिचे ठोकायला मजा का येते? उत्तर: हा प्रश्न विनोदी आणि दुहेरी अर्थात विचारला आहे. यामागे प्रत्यक्ष साधा किंवा वेगळा अर्थ लपलेला असतो. या प्रकारचे विचार केल्यास उत्तर तुम्हाला सहज सापडू शकते. प्रश्न, ती कधी म्हणते आता बस झालं? उत्तर: हे ही परिस्थिती बदलणारे उत्तर आहे. जिथे थकवा किंवा समाधान मिळते तेव्हा असे म्हटले जाते. प्रत्येकाचा अनुभव आणि स्थितीवर ते अवलंबून असते. लास्टचा आपला जो की प्रश्न आहे, एक पाय उचलून केल्यावर काय होते? उत्तर: हा प्रश्न साध्या कृती संबंधित आहे. भ्रमक वाटतो. कधीकधी याचे उत्तर एक दैनंदिन उदाहरणाशी जोडलेले असते. विचारपूर्वक पाहिल्यास तर खरा अर्थ लक्षात येतो.